नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. तुम्हाला सगळ्यांना कदाचित शोले सिनेमा आठवत असेल. त्या शोलेमध्ये गब्बर सिंग सांबाला विचारतो होली कब है. त्याच्याच पद्धतीने जर समजा शोले हा सिनेमा आत्ता निघाला आणि सिप्पी बंधूंनी तो लसीकरणावर काढायचा ठरवला तर कदाचित गब्बर सिंग सांबाला विचारेल ग्लोबल टेंडर किधर है. हा विनोदाचा भाग जरी वाटत असला तरी पण या माध्यमातून आत्ताच्या घडीला सर्वात जास्त गरजेच्या असलेल्या गोष्टीबाबत सुरू असलेली हेळसांड आम्ही अधोरेखित करायचा प्रयत्न करतोय. राज्यामध्ये 18 ते 44 या वयोगटाच्या साठी लसीकरणाचं शिवधनुष्य पेलायचं ठरलं. त्याच्याच बरोबर यासाठी आवश्यक असलेल्या सर्व तरतुदी पूर्ण केल्याचा दावाही केला गेला. मात्र प्रत्यक्षात हे लसीकरण आता पूर्णपणे थांबवण्याची वेळ आली आहे अशा स्वरूपाचं स्पष्ट वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून करण्यात आलंय. राजेश टोपे आपल्या वक्तव्यात असं म्हणतात की लसीचा पुरेसा पुरवठा न झाल्यामुळे 18 ते 44 या वयोगटासाठी आत्ता द्यायला लशी नाहीत. पर्यायानं राज्याच्या प्रमुखांशी बोलून या वयोगटाचं लसीकरण थांबवावं आणि ज्या लशी उपलब्ध आहेत त्या 45 पेक्षा अधिकच्या वयोगटातल्या लोकांचा पहिला दुसरा डोस पूर्ण व्हावा याच्यासाठी वापराव्यात असं नियोजन होऊ घातलं आहे. राज्यात आता मेचा दुसरा आठवडा सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या संदर्भात केंद्र सरकारनं वेळोवेळी सूचना एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दिल्या होत्या. त्यावेळेला राणा भीमदेवी थाटामध्ये राज्यात लसीकरणाच्या साठी पैसे अजिबात कमी पडू दिले जाणार नाहीत असं सांगणारे आरोग्यमंत्री राजेश टोपे कालांतरानं ग्लोबल टेंडर काढलं जाईल असं वारंवार सांगत होते. ग्लोबल टेंडरचा हा शब्द मंत्र्यांना इतका पसंत पडला की राज्याच्या अर्थमंत्र्यांपासून जो तो दिसेल तो ग्लोबल टेंडर अशी जपमाळ घेऊन बसला होता. प्रत्यक्षात राज्यात वैद्यकीय सेवा सुविधांच्या साठी खरेदीचं जे टेंडर निघालं त्यात सुमारे आठवड्याभराच्या आधी लसीकरणाच्या साठीचा कुठलाच तपशील नव्हता. राज्य ग्लोबल टेंडरच्या माध्यमातून सोप्या मराठी शब्दामध्ये घाऊक बाजारपेठेतून लशीची पुरेशी खरेदी करणार होता. या दरम्यान फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्याच्या प्रमुखांनी सांगितलं की एक रकमी चेक देऊन हवी तेवढी सगळी लस घेण्याची क्षमता सिद्ध झालेली आहे. अद्याप तो चेक कुठे आहे, तो चेक कोणाला दिला गेलाय का आणि त्या माध्यमातून आवश्यक असलेली लस खरेदी कधी होणार याची उत्तरं मिळत नसतानाच आता 18 ते 44 दरम्यानच्या वयोगटाचं लसीकरण पूर्णपणे बंद केलं जावं अशा स्वरूपाचा प्रस्ताव घेऊन आरोग्यमंत्री मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. या सगळ्यात राज्यात काय सुरू आहे तर राज्यामध्ये ठिकठिकाणी लसीकरणाच्या केंद्रावर प्रचंड गर्दी आहे. लोक पहाटे 3-3 वाजल्यापासून लसीची सुई टोचून घेण्यासाठी रांगेत उभी आहेत. 5-6 तास ताटकळल्याच्या नंतर काही जणांना लस मिळतीये, बरेच जण विना लसीचे घरी परततात. यामध्ये सुद्धा स्थानिक विरुद्ध बाहेरचे असा वादही जन्माला आलाय. अनेक ठिकाणी बाहेरचे लोक येऊन आमच्या लसीकरण केंद्रावर लस का घेतात म्हणून तिथल्या स्थानिकांनी लसीकरण केंद्रावरच भांडाभांड करायला सुरुवात केली आहे. एकूणात काय तर समन्वयाचा अभाव, संवादाची कमतरता आणि अपुऱ्या लशी याचं मिश्रण हे लसीकरणाच्या गाड्यावरच खीळ मारायचं काम करतंय. लसीकरणाच्या गाड्याला जर खीळ बसली तर होणारे परिणाम किती गंभीर आहेत हेही लक्षात आणून द्यावं लागेल. आणि म्हणूनच ग्लोबल टेंडरच्या माध्यमातून लसी खरेदी करायला निघालेल्या सरकारसाठी आमचा सवाल आहे, लसीचं ग्लोबल टेंडर आहे कुठे? या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. मुंबईत आपल्या स्टुडिओत आहेत महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत. आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता डॉक्टर समीर दलवाई आहेत.
तसंच आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्ता खासदार डॉक्टर भारती पवार आहेत. आपल्यासोबत माजी सनदी अधिकारी या नात्यानं महेश झगडे आहेत आणि आरोग्य विश्लेषक या नात्यानं डॉक्टर अमोल अन्नदाते आहेत. सर्व मान्यवरांचं या चर्चेमध्ये स्वागत. माझा पहिला प्रश्न डॉक्टर दीपक सावंत यांना आहे. सावंत साहेब, जर समजा पुन्हा एकदा शोले झाला आणि त्यात तुम्ही सांबाच्या भूमिकेत आणि मी गब्बरच्या भूमिकेत गेलो, तर मी तुम्हाला प्रश्न विचारूच शकतो, किधर आहे ग्लोबल टेंडर? नाही, आपला प्रश्न बरोबर आहे, किधर आहे ग्लोबल टेंडर. मी या माध्यमातून असं सांगू इच्छितो की राज्य शासनाने सर्व तयारी केलेली आहे. 18 ते 45 वयोगटाच्या लोकांनी लस घ्यावी असं केंद्र सरकारने सूचित केलं आणि त्याची सर्व जबाबदारी ही राज्यावरती टाकली. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आणि आपल्याकडे देखील याविषयीचा जो काही निधी आवश्यक आहे तो निधी देखील आपला तयार आहे असं माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील आपण सांगितलं, तसं फेसबुक लाईव्हवरून सांगितलं. पण मी असं सांगू इच्छितो की ग्लोबल टेंडर करायला थोडासा वेळ लागतो का? कारण जवळजवळ 10 ते 12 कंपन्या आज वॅक्सिन बनवत आहेत. किंबहुना आज त्याची वाढली असेल, व्याप्ती वाढली असेल, जास्त कंपन्या असतील, पण या 10 ते 12 कंपन्याचे आणि टेंडरची जी काही प्रोसिजर आहे त्याला वेळ लागणं साहजिकच आहे. त्यामुळे आज टेंडर आज डिक्लेअर केल्यानंतर उद्या टेंडर निघेल असं म्हणणं आपल्याला परवडण्यासारखं नाही. सावंत साहेब, आज 11 तारीख आहे, आपण चर्चा करतोय. एप्रिलच्या सुमारे 27 तारखेच्या जवळपास या संदर्भातली घोषणा झाली होती. 27 एप्रिलच्या जवळपास झालेल्या घोषणेला प्रत्यक्षात यायला 15 दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागावा आणि या दरम्यान एक तुमचं ग्लोबल टेंडर निघालंय, त्यात लसीचा उल्लेख नाहीये. म्हणजे तुम्हाला तिथलं ग्लोबल टेंडर काढता आलं, पण लसीची खरेदीच्या संदर्भातला तपशील आणि कारवाई करता आलेली नाहीये. नाही, असं नाही आहे की 15 दिवस झाले म्हणजे ग्लोबल टेंडर निघणार नाही. ग्लोबल टेंडर जरूर निघेल. मला असं वाटतं की परदेशी कंपन्या आहेत, या सगळ्या आपल्याकडच्या फक्त 2च कंपन्या आहेत. एक तर आहे कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड बनवणारे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि बायोटेक, भारत बायोटेक. या 2च कंपन्या आपल्या देशी कंपन्या आहेत आणि बाकीच्या सर्व कंपन्या या परदेशातल्या आहेत. त्यामुळे वेळ लागत आहे या बाबतीमध्ये. आपण जे म्हणताय त्याला मी नकार देत नाही, पण निश्चितपणे राज्य शासन यासाठी देण्यासाठी कटिबद्ध आहे. आणि भारती पवार आहेत आपल्यासोबत. भारतीताई, ज्या पद्धतीचा तर्क दिला जातोय तो पटणारा आहे का? या तर्काच्या आधारे होणारं नुकसान काय असू शकतं? प्रसादजी, काय झालंय मुळात की आपण सुरुवातीपासूनच लसीकरणाविषयी थोड्या गोंधळात आहोत की काय असं चित्र आहे. आणि मला वाटतं सुरुवातीला जेव्हा केंद्राची 45च्या वरची लसीकरणाची मोहीम चालू झाली तेव्हा देखील वारंवार राज्याने मागणी केली की आम्हाला जास्त लसीकरणाची गरज आहे आणि आम्हाला पाठवा महाराष्ट्राला. तिथे देखील महाराष्ट्र राज्य सरकारला केंद्राने मदत केली आणि आजपर्यंतचं सगळ्यात जास्त लसीकरणचं उपलब्धता करून दिली. परंतु जेव्हा आता दुसरा टप्पा आला तेव्हा राज्यांनी जबाबदारी घ्यावी आणि त्या कंपन्या 50% त्या राज्यांना देतील असं क्लिअर कट गाईडलाईन्स दिले गेले. याच्यापूर्वीच आपल्याकडे सुरू झालं की आम्ही ग्लोबल टेंडर काढणार. आणि याच्या आधी थोडीशी पार्श्वभूमी अशी देते की जे केंद्र सरकारकडून ज्या लसी येतात तर त्या राज्याकडे दिल्या जातात आणि मग राज्य सरकार त्याचं नियोजन करतं. आतापर्यंत 1,85,00,000 ज्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन याचं जे एक डिस्ट्रीब्युशन म्हणतो आपण ते देखील व्यवस्थित झालेलं नाही. तिथे सुद्धा समतोल साधलेला नाही. मला वाटतं जर असा समतोल नाही साधला तर एखाद्या भागाला खूप लसी आणि एखादा भाग वंचित राहील अशी अगदी भारतीताई, आपण जो मुद्दा मांडला त्याच संदर्भातला राज्यातला वाद अत्यंत ताजा आहे. आपल्यासोबत समीर दलवाई आहेत. समीरजी, आपल्याला ताज्या वार्तांकनाच्या अनुसार या गोष्टीची कल्पना असावी की जालन्यामध्ये लशीचा पूर आलाय आणि त्याच्या आसपास असलेल्या औरंगाबादेत लसी नाहीत, मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये लसी नाहीत. अशी परिस्थिती का असावी? आरोग्यमंत्री जालन्याचे आहेत म्हणून औरंगाबादवरच्या लसी पण त्या जालन्याला घेऊन गेले, बीडच्या लसी पण ते जालन्याला घेऊन गेले. अशा प्रकारची स्पष्टपणे आकडेवारीच्या सहित माहिती पेपरांमध्ये, माध्यमांमध्ये छापून येते, प्रसिद्ध होतीये. आणि इतकंच नाही तर केंद्रानं या सगळ्याचा अहवाल मागवण्यापर्यंत परिस्थिती गेली आहे. नमस्कार. आरोग्य मंत्री जालनाचे जरी असले तरी गेले 1.5 वर्ष आपण बघतोय त्याने पूर्ण महाराष्ट्राचे आरोग्य कसं जपलं आहे. आणि ह्याच्यात आज सुप्रीम कोर्टले आणि आदरणीय प्रधानमंत्री साहेब स्वतः त्याच्याबद्दल बोललेले आहेत. तेव्हा त्यांचं फक्त जालन्याकडे लक्ष वगैरे असं काही बोलण्यात अर्थ नाही.
मुद्दा असा आहे की ऍज अ डॉक्टर म्हणून मी सांगू इच्छितो, 11 डिसेंबरला 2020ला वॅक्सिनची निर्मिती झाली की वॅक्सिन आहे. त्याच्यानंतर एवढे महिने आपण वॅक्सिन याच्यात आपण करतो. भारतात देखील 2 वॅक्सिन तुम्ही म्हटल्याप्रमाणे 2 वॅक्सिन प्रोड्यूस होत आहेत, भारत बायोटेकची एज वेल एज सिरम इन्स्टिट्यूट. हे सर्व चाललं असताना आणि पूर्ण नियोजन हे केंद्राकडून असताना की राज्यांना वॅक्सिन दिल्या जातील, त्या दरम्यान 6.5च्या अधिक कोटी वॅक्सिन्स ह्या परदेशी 93 देशांना पाठवल्या गेल्या. आणि फेब्रुवारी आणि मार्च मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचा एक एकंदरीत जो आपण कळ त्यांची जी भाषणं ऐकली प्रधानमंत्रीजींची आणि इतर लोकांची जर भाषणं ऐकली, तर त्याने असं जणू काही की आता कोविडचा हा संसर्ग भारतात प्रॉब्लेम नाहीच. आणि म्हणून कदाचित ह्या ओव्हर कॉन्फिडन्सने 7.5 कोटीच्याहून अधिक लसी ज्या त्यावेळी पूर्ण देशात गरज होती तिकडे वापरण्यापेक्षा ह्या निर्यात केल्या गेल्या. आता त्याच्या समीरजी आपल्याला असं सुचवायचंय का, समीरजी आपल्याला असं सुचवायचंय का की भारतानं जगाला लस देण्याची गरज नव्हती? तसं असेल तर मी त्या संदर्भातला पण एक तपशील आपल्याला देऊ इच्छितो. आपलं मत नक्की काय आहे? जगानं भारताला दिलेली मदत पण आपल्याला आठवत असेल. बरोबर आहे. माझं मत असं आहे की हे टोटल नियोजन जे आहे हे भारतीय केंद्र म्हणजे भारतीय नागरिक आहेत त्यांना केंद्रीय धरून करायला हवं होतं. आणि आता त्याप्रमाणे जर आज टोटल वॅक्सिनची संख्याच आणि साठाच जर कमी असेल तर त्याच्यामुळे जर प्रत्येक राज्यात हा प्रॉब्लेम होणार असेल तर त्याच्यात फक्त राज्यांना दोष देऊन उपयोगाचं नाही. ओव्हरऑल ट्रान्सपरन्सी पाहिजे की देशात किती वॅक्सिन्स आहेत, कुठे अवेलेबल आहेत. राज्य सरकारने सांगितलं असेल की आमच्याजवळ पैसा आहे, पैसा जरी असेल तरी वॅक्सिन अवेलेबल हवं आणि त्याच्यानंतर त्याचं नियोजन करणं. त्याच्यात काही किरकोळ चुका असतील त्याच्यात नक्की तुम्ही त्या चुका काढल्या पाहिजे, त्याच्यात तो तुमचा हक्क आहे. डॉक्टर सावंत यावर काही बोलू इच्छितात? डॉक्टर सावंत आपण भूमिका मांडा. दरम्यान भारतानं परदेशाला लसी का दिल्या याचं उत्तरही मला माहिती स्वरूपात इथे मांडायचं आहे. डॉक्टर सावंत बघा कसं असते की एक परराष्ट्र नीती असते, त्यानुसार एक राज्य एक देश जर अडचणीत असेल तर त्याला दुसऱ्या देशांनी मदत करायला पाहिजे. जशी आपण मदत स्वीकारतो तसं गरीब राष्ट्रांना देखील माननीय पंतप्रधानांनी लसी दिल्या असतील. पण भारताची लोकसंख्या लक्षात घेणं अत्यंत आवश्यक होतं की आपल्याला किती लसी लागतील. बरं ह्या कंपन्या आहेत त्यांची कॅपॅसिटी आहे काय एवढ्या बनवण्याची हे देखील लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा मुद्दा असा आहे टेंडरला उशीर का होतोय तर प्रोडक्शन होत नसावं आणि त्यामुळे कदाचित हा वेळ लागत असावं, दिरंगाई होत असावी लसी मिळण्यासाठी. याच्यातला एक तपशील आवर्जून या चर्चेत द्यायला हवा की जो प्रचार आत्ताच्या घडीला केला जातोय की भारतात लसी पुरेशा नसताना भारत जगाला लसी वाटत होता. आता हा प्रचार राजकीय दृष्ट्या असू शकतो पण यात ज्यांना कोणाला अशा प्रकारच्या प्रचाराला बळी पडायचं नाहीये त्यांनी सहज गुगलवर जावं आणि कोवॅक्स ॲग्रीमेंट नावाचा काय प्रकार आहे तो शोधून काढावा. कोवॅक्स ॲग्रीमेंटच्या अंतर्गत जिथे लस जन्माला येईल किंवा उत्पादित होईल तिथल्या लशीचा काही भाग हा जिथे लस बनत नाही अशा ठिकाणी देणं बंधनकारक आहे. त्यामुळे ही लस आपल्याला त्यातला काही भाग निर्यात करणं भाग होतं. हा आंतरराष्ट्रीय संबंधांमधला विषय आहे आणि किती टक्के आपण लस निर्यात केली याचा आकडा काढायला गेला तो 10% पण भरत नाहीये. आपल्या सोबत महेश झगडे आहेत. महेशजी, खरं तर इथं प्रशासकीय कौशल्य वापरायला हवं. आपण तपशिलामध्ये काही दृश्य आता पटकन पाहणार आहोत आणि मग त्या अनुषंगाने मी आपल्यापर्यंत पोहोचतो. पंढरपूर आणि अमरावतीच्या बडनेऱ्यामधली काय स्थिती आहे ती एकदा पूर्णपणे स्क्रीनवर दृश्य स्वरूपामध्ये आपण बघूया. पंढरपूर आणि अमरावतीच्या बडनेऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण केंद्रांवर रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत. या संपूर्ण रांगा या लोकांच्या आहेत. लोक मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये त्रस्त दिसत आहेत आणि या रांगा 1-1, 1.5 किलोमीटर पर्यंतच्या आहेत. जी दृश्य आता आपल्या समोर येत आहेत ती पंढरपूर बडनेरा अशा ग्रामीण भागातली आहेत. आता महेश झगडेजी, आपल्यासाठीचा हा प्रश्न आहे या दृश्याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत. आत्ताच्या घडीला ग्रामीण भागात लसीकरणाच्या साठी असलेली अपेक्षा आणि निराशा या दोन्ही गोष्टी समोर येत आहेत. इथंच खरं प्रशासन उघडं पडतं आणि दुर्दैवानं त्यांचं नियोजन का फसतंय त्याचं उत्तर शोधायची गरज असते. प्रसाद, याच्यामध्ये असं आहे की हा आपल्याला थोडंसं विस्ताराने सांगेल. प्रश्न असा आहे की या देशाला वॅक्सिनेशनची नीती किंवा त्याची पॉलिसी आहे का, हे केंद्रीय आरोग्य सचिवांनी एकदा देशाला सांगण्याची गरज आहे. म्हणजे पंढरपूरमध्ये असेल, जालन्यामध्ये असेल, अमरावतीमध्ये लोक रांगा लावत आहेत. रांगा लावायची गरज का पडली?
वॅक्सिनेशनच्या बाबतीमध्ये जगामध्ये 15-14 कंपन्या आता डेव्हलप करतात, त्यापैकी 6 कंपन्यांना त्यांनी ऑथरायझेशन दिलेलं आहे आणि जवळजवळ 1200 कोटी डोसेस त्याच्यामध्ये सिक्युअर केले ग्लोबली वेगवेगळ्या देशांनी. त्याच्यामध्ये कोवॅक्सचा प्रोग्राम आहे, गावी आहे, हे सगळे प्रोग्राम्स आहेत. त्याच्यामध्ये बायोलॅटरल आणि मल्टीलॅटरल असे त्याचे अग्रीमेंट झालेले आहेत. त्याच्यामध्ये हा मॅन्युफॅक्चरिंग अग्रीमेंट असतो आणि त्या देशांनी फर्स्ट राईट ऑफ रिफ्युजल असे बरेचसे कॉम्प्लेक्सिटीज आहेत. मला फक्त प्रश्न एकच आहे की आपण फक्त कुठे होतो लोकांनी रांगा लावल्या आणि का रांगा लावा लागल्या. या कोविडच्या बाबतीमध्ये एक महत्वाचा प्रश्न असा आहे की एव्हरीबडी इज अनसेफ अंटिल आय एम अनसेफ. म्हणजे प्रत्येकाला लस जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत सगळेच अनसेफ आहेत जगामध्ये. त्यामुळे भारताला किती लसी लागणार आहेत, त्या लसी सोर्सेस कसे केल्या जातील आणि किती दिवसात आपण पिरियड सुद्धा फार महत्वाचा आहे. कालच अमेरिकेने 1/3 पॉप्युलेशन बोथ द डोसेस त्यांनी कम्प्लीट केल्या एका फार शॉर्ट पिरियडमध्ये, म्हणजे 1/3. आता आणि अर्थात मोठ्या देश असतील आणि श्रीमंत असतील असं होतं. जपानचं अजून 0.1% झालेलं नाही, तिकडे 1% पेक्षा कमी आहे. आपल्याला एक पॉलिसी पाहिजे की देशाला किती लसी आहेत, किती दिवसामध्ये आपण पूर्ण करणार आहोत, केंद्र शासन किती देणार आहे, त्याच्यामध्ये राज्य शासन किती प्रोक्युअर करणार आहे आणि कुठल्या कंपन्यांशी कुठलं बायोलॅटरल अग्रीमेंट झाले, मल्टीलॅटरल अग्रीमेंट झालेले वर्ल्ड याच्या बाबतीमध्ये हे महत्वाचं आपल्या पुढे आलं पाहिजे. त्याशिवाय ते होणार नाही. आता ग्लोबल टेंडर मला एक समजत नाही की महाराष्ट्र काढतोय, ओरिसा काढतोय, युपी काढतंय, पंजाब काढतंय. हे ग्लोबल टेंडर ज्यावेळेस हे इंटरनॅशनल हे असेल त्यावेळेस हे ग्लोबल टेंडर काढूच कसे शकतात. बरोबर. हे ऑलरेडी अग्रीमेंट झालेले ते सगळ्या याच्यामध्ये. प्रश्न असा आहे की केंद्र शासनाने केंद्रीय सचिवांनी सांगितलं पाहिजे की अशा पद्धतीने आहे आणि त्यांनी फॅसिलिटेट केलं पाहिजे की सोर्सिंग कसं करायचंय. मला वाटतं की हे सोर्सिंग 1 पॉईंट झालं पाहिजे. ह्या राज्याचं क्लॅमरिंग त्या राज्याबरोबर, एक राज्य जरी आपण धरून चालू की महाराष्ट्र 100% वॅक्सिनेट झाला आणि बाजूचं राज्य झालं नाही, काही उपयोग होणार नाहीये. किंवा आता अमरावती वॅक्सिनेट झाला आणि बाजूचा तिथे यवतमाळ वॅक्सिनेट झाला नाही, काही उपयोग होणार नाही. याच्यासाठी एक कॉम्प्रिहेन्सिव्हनेस आहे, हे वॅक्सिनेशन आहे, हे जगाला वाचवायचं हे असं आहे. त्यामुळे मला वाटतं कुठेतरी आपल्याला या ज्या गोष्टी आहेत त्या इथे पॉलिसी काय आहे देशापुढे हीच मला माहिती नाही अजून. मी खूप महेश सर्च सगळेजी, करायचा प्रयत्न केला. महेशजी, मग यामध्ये एक पुढचा माझा प्रश्न असा आहे आपल्यासाठी की आत्ताच्या घडीला देशाची लसीकरणाची नीती काय आहे हे एकत्रितरित्या लोकांना सांगितलं पाहिजे. असं आपण जेव्हा सांगता त्यावेळेला मग हे ग्लोबल टेंडरचं तुंतुण का वाजवलं जातं मलाही समजत नाहीये खरं म्हणजे की राज्य शासनाने अगोदर त्यांना जी काही हे समजलेली आहे की काय पॉलिसी आहे देशाची ती सांगून मग लोकांना सांगू का मी यासाठी ग्लोबल टेंडर काढणार आहोत. अर्थात ग्लोबल टेंडर काढताना मग त्यांना कुठलं असं की जे आतापर्यंत हे सिक्युअर झालेले नाहीत, काही लसी फ्री आहेत जगामध्ये, मग ते गावी खाली आलेल्या नसतील किंवा कोवॅक्स खाली आलेल्या नसतील किंवा मग त्याचा कुठे अग्रीमेंट झालेले नसतील, हे त्यांनी सांगावं महाराष्ट्र जनतेला. ते नुसतंच आम्ही टेंडर काढणं एवढंच उपयोगाचं नाहीये. याच्यामध्ये ही पॉलिसी आहे, या पॉलिसीमध्ये केंद्र शासन फक्त एवढ्याच लोकांना देणार आहे. नुसता पैसा असून चालत नाही, त्याच्यासाठी कनेक्टिव्हिटी लागते. कशाची की पॉलिसी, नॅशनल पॉलिसीची, इंटरनॅशनल जे काही अग्रीमेंट्स आहेत त्याच्याशी लागते आणि मग तुम्ही टेंडर. खरं म्हणजे की टेंडर हा प्रकार असू नये लसीमध्ये. पण तुम्ही कधी ऐकले का की पोलिओची लस कधी टेंडरने घेतलेली का कुठल्या घेतले, असं होत नाही. ते हा एक नॅशनल इश्यू असतो आणि तो इंटरनॅशनली कनेक्टेड असतो. त्यामुळे मला वाटतं की हे टेंडर काढण्याचं काय कुठून सुरू झालं माहित नाहीये. आणि मला मग भारतीताईंना विचारायचं आहे. भारतीताई, देशाला लसीकरणाची नीती आहे का? असेल तर ती सगळ्यांना एकच आहे हे सांगितलं गेलंय का? नसेल सांगितलं गेलं तर त्याची जबाबदारी केंद्रानं घ्यायला हवी. नाही प्रसादजी, हे सुरुवातीलाच क्लिअर झालं जेव्हा लसीकरणाची मोहीम सुरू होणार होती. त्याच्या आधी ही सगळी प्रोसेस केली, याच्या काही ट्रायल्स झाल्या. त्या ट्रायल्स करतानाच म्हणजे सायंटिस्टचे इतके मेहनत आणि त्याच्यानंतर ती पूर्णपणे लाभार्थ्यापर्यंत पोहोचणं, याच्यासाठी पूर्ण जीपीएस ट्रॅकिंग त्या कंपनीतून निघणार, ते टेम्परेचर मेंटेन करणार, हे सगळ्या गोष्टी तपासून आणि मग केंद्र सरकारने हा निर्णय घेतला. परंतु हे करत असताना त्या राज्याला पण त्यांनी जबाबदारी दिली की आपल्यानंतर आम्ही तुमच्यापर्यंत आणू, पुढे तिथून तुम्ही द्यायची. आता 1,85,00,000 आली तर ती तुम्ही कशी करायची आहे? मग कोविशिल्डचे 1,65,00,000 डोस आले ते तुम्ही कसे डिस्ट्रीब्युट करणार? कोवॅक्सिनचे 19,00,000 आले तर तुम्ही ते कसे डिस्ट्रीब्युट करणार? ही तुमची जबाबदारी. आणि याच्यानंतर सुद्धा तुम्हाला दुसरा डोस लागणार आहे, याचा देखील अहवाल आकडेवारी आपल्याकडे असली पाहिजे. आज माझ्याकडे कोवॅक्सिन 19,00,000 लोकांना दिले गेले आहेत, तर 45 दिवसांनी आम्हाला परत 19,00,000 लागणार आहे. हे आतापासूनच नियोजन केलं गेलं पाहिजे. आणि केंद्र सरकारने सांगितलंय की जशी तुमची डिमांड असणार आहे, तुमचा मेसेज जातो त्यानुसार आम्ही तुम्हाला पुरवठा करणार. बरोबर. एक साधारण 4 दिवसांचा कालावधी घेत केंद्राच्याकडून लसीचा पुरवठा
होतोय आणि त्यांनी त्यामध्ये महत्वाची अट ठेवली आहे की राज्य सरकार कामगिरी कशी करतंय त्यानुसार त्यांना लस दिली जाणार आहे. त्यांच्याकडे दिलेल्या प्रत्येक लसीचा थेंबन थेंब योग्य पद्धतीने वापरला जातोय की नाही याची तपासणी होतीये. पटकन एक डॉक्टर अमोल अन्नदातेंसाठीचा पुढचा प्रश्न आहे. अमोल अन्नदाते, 18 ते 44 दरम्यानचं लसीकरण जर बंद झालं तर कोणता मोठा धोका आपल्या समोर उभा राहील? प्रसादजी, याच्यामध्ये लसीकरण संथ असण्याचं आताच्या घडीला मी आज जी माहिती घेतली तर 0.5% म्हणजे 0.5% जे 18 ते 44 वयोगटातले लोक आहेत त्यांचं लसीकरण झालंय. लसीकरण संथ होण्याचा सगळ्यात मोठे 2 धोके असतात. त्यातला पहिला धोका हा असतो की म्युटेशन. आपल्याकडे सध्या 4 व्हेरियंट्स आपण बघतोय. कॅलिफोर्निया असू द्या, साऊथ आफ्रिकन व्हेरियंट असू द्या, श्रीलंकन असू द्या. तर म्युटेशन साठी संथ लसीकरण हे बऱ्याचदा जबाबदार ठरू शकतं. नंबर 1. नंबर 2, दुसरी लाट आपण जी बघतोय ही एक लसीकरण न झाल्याचाच परिणाम आहे. तर आम्ही परत सांगतोय की तिसरी या लाटेमध्ये आपण बघितलं की हे व्हेरियंट्स तरुणांचे जीव घेणारे ठरले आणि कुटुंबात पसरणारे ठरले. तर जर तिसरी लाट आपली पुढच्या 2-3 महिन्यामध्ये जर येऊन आपल्यावरती धडकली तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तरुण माणसं, तरुण लोक आणि लहान मुलं, त्यातल्या त्यात लहान मुलांमध्येही आम्ही मल्टिपल इन्फ्लेमेटरी सिस्टमिक डिसीज सारखे अनेक कॉम्प्लिकेशन्स बघतो जे मागच्या लाटेपेक्षा जास्त आहेत. तर जे आधी होत नव्हतं, कमी म्हणजे लहान मुलांचा मृत्यूदर किंवा मृत्यूदर म्हणण्यापेक्षा इन्फेक्ट होण्याचं प्रमाण, त्यांची गुंतागुंत आणि तरुणांचा मृत्यूदर आणि म्युटेशन हे 4 गंभीर परिणाम आपल्याला या लसीकरणच्या संथ गतीचे भोगावे लागू शकतात अशा स्वरूपाची भीती आपण व्यक्त करताय. मग आत्ताच्या घडीला एक मराठीतली म्हण आहे त्याचा संदर्भ घेतो, 1 तीळ 7 जणांमध्ये वाटून खावा. अशा प्रकारच्या संस्काराची अपेक्षा कृतिशील पद्धतीनं पाहावी का? येणारी प्रत्येक लस योग्य पद्धतीनं वाटली जाईल असं होऊ शकतं का? तुमच्या म्हणीला मी फक्त एका म्हणीचं जोड देतो. ती म्हणजे मला वाटतं महात्मा फुलेंचं ते वाक्य आहे की विद्येविना मती गेली, मती विना गती गेली, आणि हे सगळे त्याच्यामुळे वित्त गेलं आणि एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने गेले. मी सांगेल की सध्या अविद्येमुळे मती गेली, मतीमुळे गती गेली आणि गतीमुळे प्राण गेले. एवढे सगळे अनर्थ हे धोरण लाकव्याने केले असं मी म्हणेल. हे बघा, एक प्रसंग. पण मग या धोरण लाकव्याची जबाबदारी कोणावर देणार आहात तुम्ही? हे एक लक्षात ठेवा. मी काही तुम्हाला प्रॅक्टिकल फॅक्ट्स आणि फिगर्स सांगतो. आपल्याला पहिल्यापासून माहिती आहे. मला एक कळत नाही की आज म्हणजे अचानक आज सकाळी आपल्याला कळलंय का हो की आपल्याला लसी मिळणार नाहीयेत. साधी गोष्ट आहे. मी तुम्हाला सांगतो की पहिल्यापासून सिरम इन्स्टिट्यूट, भारत बायोटेक सांगताय, सिरम इन्स्टिट्यूट महिन्याला 6 कोटी डोस फक्त प्रोड्यूस करू शकतं. हे त्यांनी जानेवारीत सांगितलंय, 16 जानेवारीच्या आधी. भारत बायोटेक 2 कोटी दर महिन्याला, म्हणजे दोन्ही मिळून जर तुम्ही पकडलं तर 26 लाख डोस फक्त आपल्याला एका दिवसाला प्रोडक्शन करून मिळतात आणि ती बॅच 92 दिवसांनी वापरासाठी येते. हे फिगर समोर असताना हे कळायला कोणाची कुठल्या म्हणजे अशा खूप मोठ्या मेंदूची गरज नाहीये. साधं कॅल्क्युलेटर घेऊन हे कळेल. आणि राज्य आणि केंद्रासमोर 29 राज्य आणि 7 केंद्र शासित प्रदेश म्हणजे 37 लोकांना याचं वाटप करायचंय. याच्यानंतर ही पॉलिसी आता ठरलेली आहे की 50% जी रोजची रिक्वायरमेंट आहे त्या स्टेटच्या परफॉर्मन्स प्रमाणे ती 4 दिवसानंतर तुम्हाला केंद्र देईल आणि 50% हे तुम्हाला म्हणजे खासगी रुग्णालयांनाही, आणि खासगी रुग्णालयांना त्यांची पूर्ण रिक्वायरमेंट आणि राज्य सरकारला त्यांची 50% रिक्वायरमेंट हे एकतर तुम्हाला सध्या उपलब्ध असलेल्या स्पुटनिक कडून किंवा तुम्हाला भारत बायोटेक आणि सिरम कडून करावं लागणार आहे. हे स्पष्ट असताना आपल्याला असं धक्का तंत्र देऊन आजपासून आम्ही बंद करतोय असं म्हणण्याची मला वाटतं गरज नाही. मला यामध्ये समीर दलवाई आणि दीपक सावंत दोघांनाही बोलतं करायचंय. 30-30 सेकंदाचा वेळ प्रत्येकी देतो. समीर दलवाई, कृपया याचा खुलासा करा की या सगळ्या प्रकारच्या आकडेवारीच्या आधारे नियोजन करणारी माणसं गायब आहेत का प्रशासनातून? त्यांना लक्षात येत नाही की आपल्याला किती लशी मिळणार आहेत, वाटायच्या कुठे, कशा? अजिबात नाही. आणि हा मुद्दा मला पुन्हा तुम्हाला सांगायचा, आणि हा कुठला प्रकारचा माध्यम नाही आहे, हे फॅक्ट्स आहेत की जेव्हापासून कोविडचे व्हॅक्सिन सुरू झाले, इट वॉज ऑल प्रोक्युअर्ड, केंद्र सरकार प्रोक्युअर करत होतं आणि डॉक्टर अमोल म्हणाले त्याप्रमाणे ते सर्व राज्यांना वाटत होतं. त्यांनी आजही ट्रान्सपरंट पॉलिसी डिक्लेअर करावी की कुठल्या राज्यांना किती व्हॅक्सिन त्यांनी पोहोचवले हे डिक्लेअर करावं. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की नॅशनल वेस्टेज 6% व्हॅक्सिन्स आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी व्हॅक्सिन वेस्टेज
म्हणजे 2% खाली झाला. समीर त्याच्यानंतर आम्ही डॉक्टर मार्चमध्ये समीर आपल्याला डॉक्टर आपल्याकडून हे वारंवार मला मांडलं बोलू द्या ना जात आहे एक की मिनिट. मला केंद्र बोलू द्या ना. सरकारकडून अपेक्षित पारदर्शकता या धोरणांमध्ये नाही. भारतीताई त्याचं 30 सेकंदात पटकन मला उत्तर बोलू द्या. दे पुढे. जी असं बोलतायत आहे, भारतीताई तर एकदा vaccine- उत्तर देत आहेत तुमच्या या आक्षेपावर. vaccine आणि मग मी vaccine मला आहे. मला असं वाटतं की केंद्राने तर राज्याला सगळ्यात जास्त दिलंय. केंद्राची सगळ्यात सुरुवातीची किती गाईडलाईन दिले- अशी किती दिले होती. तुम्ही सांगावे अशी- किती दिलेली आहे? मी सांगते ना, 1 आकडे कोटी सांगावे. 85 आकडे 1 सांगावे. कोटी महाराष्ट्राला किती दिलं? इतर हा, इतर राज्यांनी किती महाराष्ट्राला दिलं? प्रमाण सांगा ऐका ना, महाराष्ट्राला 1 कोटी 85 लाख दिले कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन मिळून. त्याच्यामध्ये माझ्याकडे असलेल्या डाटामध्ये बघा, आता 1 कोटी 65 लाख आहेत ना, तर मी फक्त आता नाशिक जिल्ह्याचं उदाहरण देते. नाशिक जिल्ह्याला मिळाले फक्त 7,46,000 आणि पुणे जिल्ह्याला मिळाले 21,76,000. मुंबईला मिळाले 25,87,000. ठाण्याला मिळाले 12,07,000. म्हणजे भारतीताई याच्यामध्ये जरा याच्यामध्ये जालन्याची आकडेवारी पण सांगा जर असेल तुमच्याकडे तर. जालन्याची पण आम्हाला वाटतं अमरावतीची आहे 29 लाख. असा जी मुद्दा एका वाक्यात संपतो. म्हणजे सॉरी 2च लाख. सॉरी, अमरावती 2,90,000 म्हणजे हार्डली 3 लाख. मला एक सांगा ना, या चार्ट मध्ये तुमची अनियमितता ओपन करा तुम्हीच पारदर्शकता आणा आणि किती कुठल्या जिल्ह्याला गेले. एकदम आमचं बरोबर म्हणणंच बोलला. हे आहे, आमचं म्हणणंच हे आहे, असा मला- पारदर्शकपणा आणा तुम्ही. हे केंद्राकडनंच आलेलं आहे आम्हाला. जर आम्ही ओपनली सांगतो आहोत. भारतीताई समीर दलवाई उत्तर distribution- देत आहेत. एकदा त्यांचं उत्तरही ऐकूयात. त्यानंतर डॉक्टर दीपक सावंत बोलणार आहेत. दलवाईजी बोला. भारतीजी म्हटले तेच वाक्य मी रिपीट करतो. पूर्ण महाराष्ट्र राज्याला 1,85,00,000 वॅक्सिन दिलेल्या आहेत आणि महाराष्ट्राची जनसंख्या 13 कोटी आहे. मला एवढंच सांगायचं. साहेब, भारताकडे 1,200 एवढं करोड सांगायचं. 1,200 करोड जनता आहे. बरोबर. केंद्र सरकार पुढे 1,200 करोडचा आकडा येतो. तेव्हा महाराष्ट्रात अजून काय करावं हे सांगावं. 1,85,00,000 आले आणि जनसंख्या 12 ते 13 कोटी आहे. आता जसे जास्त वॅक्सिन येणार त्या अवेलेबल केल्या जाणार. संपली गोष्ट. याच्यात आम्ही मागणी केली आहे, आम्ही पण मागणी करतो आहे. समीरजी समीरजी, हा राजकारणाचा मुद्दाच नाहीये. आम्ही पण Exactly. मागणी करतोय की Exactly. राज्याला पण द्या. परंतु समीरजी, महाराष्ट्रामध्ये आल्यावर तर न्याय द्या. कागदावर तर ते डिस्ट्रीब्युशन इक्वल होऊ द्या. एवढी याचा एक विनंती आहे. संदर्भ घेतो आणि दीपक सावंतांकडे चर्चेला येतो. दीपक सावंत, आत्ताच्या घडीला मुंबईला मिळालेल्या लशीची आकडेवारी सुद्धा भारती पवार यांनी सांगितली. यामध्ये एक आणखीन इंटरेस्टिंग अँगल आहे. अहो, जी लोक मुंबईत महानगरपालिकेत वर्षानुवर्ष सत्तेत आहेत त्यांच्याकडून कोविड लसी केंद्र उद्घाटनाचे कार्यक्रम सुरू झालेत. इथं सामान्यांना लसी मिळत नाहीत आणि या राजकीय पुरस्कृत कोविड लसी केंद्रांवर लसी कुठनं आल्या? नाही, मला असं वाटतं की अशा लसी कोणी देऊ शकत नाही, कारण कोविन ॲपवरती रजिस्ट्रेशन झाल्याशिवाय आणि आता नवीन जो काही ID नंबर आला आहे, 4 आकडी नंबर जो आला आहे, त्याशिवाय कोणालाच लस मिळत नाहीये. ताज्या घडामोडींमध्ये शीतल म्हात्रे, शुभा राऊळ आणि राजूल पटेल यांच्या माध्यमातून लसीकरण केंद्राचं उद्घाटन होत आहे. त्यांनी केलं असेल उद्घाटन, प्रसादजी, माझं त्यामध्ये म्हणणं नाहीये, पण लसीकरण हे प्रत्येक केंद्राला एक ठराविक लस येते आणि त्याप्रमाणे तुम्ही कोविन ॲपवरती जर रजिस्टर नसाल तर ती लस कोणालाच मिळत नाहीये आणि हा केंद्र सरकारचा नियम घालून दिलाय. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही आणि कोविन ॲपवरती जायचं असेल तर तुम्हाला रात्री 1 वाजता तुम्हाला कोविन ॲप हे मिळतो, ऍक्सेस मिळतो, अशी परिस्थिती आहे. कारण कोविन ॲप हाच सक्षम नाहीये, माझं तसं म्हणणं आहे. कोविन ॲपमध्ये बऱ्याच त्रुटी आहेत आणि बऱ्याच त्याच्यामध्ये किचकट बाबी आहेत की ज्या तुमचं म्हणणं काय आहे की कोविन ॲप नसावं? एक मिनिट माझं म्हणणं असं आहे की कोविन ॲप आज भारतामध्ये आदिवासी लोक किती आहेत? भारतामध्ये आदिवासी, त्यांच्याकडे रेंज आहे का? त्यांच्याकडे मोबाईल आहे का? त्यांना हे सगळं भरणं शक्य आहे का? इव्हन पालघरमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी झालेल्या आहेत. तुम्ही शहापूरमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी झाल्या आहेत की त्या लोकांना काही कळतच नाहीये, त्यांच्यापर्यंत लस जातच नाहीये. म्हणून राज्य सरकारच्या काही भागामध्ये स्वतःच्या म्हणजे पक्षांनी म्हणजे मग मला एका गोष्टीचं कृपया उत्तर द्या दीपक सावंत साहेब. कोविन ॲपवर आदिवासी लॉग इन करू शकणार नाहीत, ते मविया सरकारच्या ॲपवर लॉग इन करू शकतील का? मग तुम्ही ॲपचं उत्तर कसं काय शोधून काढता? प्रत्येक राज्याने आपल्यासाठी स्वतंत्र ॲप तयार करावा. तेच माझं म्हणणं आहे सावंत साहेब. ज्यांना कोविनवर लॉग इन करता येत नाही त्यांना मवियाच्या ॲपवर लॉग इन कसं करता येईल? म्हणजे तो त्यातल्या किचकट बाबी काढून त्याच्या पुढे जाऊन मी सांगतो की खरं म्हणजे आदिवासींचं घरोघरी जाऊन लसीकरण होणे आवश्यक आहे. बरोबर.
घरोघरी जाऊन असे त्यांचा डाटा तयार करा, तुम्ही लस दिलेल्या माणसांचं नाव लिहा, त्याचं वय लिहा, त्याचं आधार कार्ड घ्या आणि मग तुम्ही एक यंत्रणा राबवून यातला त्या यातला ऍपवरती एक तपशील register यातला करा. एक तपशील दीपक सावंतजी आपल्याला द्यायला लागेल, तो म्हणजे असा की नंदुरबारमध्ये आदिवासींमध्ये असा गैरसमज पसरवला गेला, अंधश्रद्धा पसरवली गेली की तुम्ही जर लस घेतलीत तर तुमचा मृत्यू होतो म्हणून. मला महेश झगडेंना पटकन बोलतं करायचं आहे. महेश झगडेजी, इथं प्रशासनाची जबाबदारी अधोरेखित होते आणि दुर्दैवानं आत्ताच्या घडीला प्रशासन हे झापडबंद पद्धतीनं काम करतंय का ते हलतच नाहीये? याच्यामध्ये असं आहे की दोन गोष्टी प्रसाद मी आणखी एक सांगेल की लसी जेव्हा आपल्या एक लक्षात घेतलं पाहिजे की भारताचं प्रशासन, मी महाराष्ट्राचं म्हणत नाही, भारताचं प्रशासन अशा वेळेस जर कामाला लावलं तर व्यवस्थित काम करतं. आपण इलेक्शनमध्ये त्यांचं बघतो की प्रत्येक बूथ म्हणजे 136 कोटी देशामध्ये इलेक्शन ते व्यवस्थित करतात. त्याच पार्श्वभूमीवरती जर अगर लसीकरण करायचं ठरवलं की त्या लसीकरणाचा ते प्रत्येक बूथ जो आहे की त्या बूथमध्ये त्यांनी प्रत्येकाच्या घरी जाऊन, म्हणजे तो आदिवासी असेल किंवा मग शिकलेला असेल, मी तर सजेस्ट केलं होतं. इनफॅक्ट काही एका महापौरांना जाऊन मी भेटलो होतो की तुम्ही प्रत्येक कोणालाही तिथे हे करू नका, याच्यावर गर्दी टाळायची असेल तुम्हाला लसीकरण केंद्रावरती तर घरोघरी तुम्ही लोक पाठवा, तिथे तुम्ही त्यांचं डेटा एंट्री करा आणि त्यांना फक्त लसीचं करण्यासाठी इथे बोलवा, म्हणजे हे काही ऍपची काही गरज पडणार नाही. नंबर 1. नंबर 2, याच्यामध्ये हे जे काही प्रकार, गर्दीचे जे प्रकार होतात ते गर्दी टाळता येईल त्याच्यामध्ये. पण प्रश्न असा आहे की ह्या प्रशासनाला आपण जागं केलं पाहिजे आणि त्याला तशा त्या पद्धतीने केलं. पण हे जरी जागं झालं तर लसी आहेत का, लसीचा पुरवठा आहे का? लसीचा पुरवठा नाही आहे. त्यामुळे लोकल प्रशासन जरी खरं म्हणजे की ते तयार असलं पाहिजे. पण माझं पुन्हा हेच म्हणणं आहे की लसीचा पुरवठा हा प्रचंड पुढच्या 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये या देशाचं पूर्ण लसीकरण होईल अशा पद्धतीने एक किलर्स इन्स्टिट्यूट इंटरनॅशनली करून कसं प्रोक्युअर करायचं हे करून पुढे गेलो पाहिजे आपण. ठीक आहे, अमोल अन्नदात्यांना एक पटकन प्रश्न विचारतो. जर समजा लस नसेल आणि लसीकरण केंद्रावर गर्दी होत असेल तर हे सगळं थांबवण्याच्यासाठी टाळेबंदी लावून टाका, टाळेबंदी वाढवा, अशा प्रकारच्या क्लुप्त्या योजल्या जाऊ शकतात का? नाही, मी आधी सांगितलंय, परत सांगतो की मी जे 3 महिने कोरोना लसीकरण केंद्र चालवलं ते टाळेबंदी नंतर ती गर्दी जी 100ची होती ती 5 वर आली. आणि टाळेबंदीचा सगळ्यात मोठा फटका जर कुठल्या गोष्टीला जर बसला असेल तर ते लसीकरण हे लहान मुलांचं, म्हणजे समीर सर आहेत म्हणून सांगतो की मागच्या वर्षी नाही सर, नाही, युनिव्हर्सल इम्युनायझेशनचा मागच्या वर्षीचं कव्हरेज हे 40% आपलं घसरलंय. आणि याच्या पुढे पटकन एक मुद्दा सांगतो आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी प्रसादजी, की म्हणजे जरी कमी असला, मी सोल्युशनवर येतो आता आपण याच्यापेक्षा. आता समीर सर हे खूप चांगल्या प्रकारे, कारण ते बालरोग तज्ञ आहेत, स्पुटनिक 5 मी तुम्हाला सांगितलं सर, समीर सर तुम्ही डॉक्टर रेड्डीच्या एरिया सेल्स मॅनेजरशी बोला, पक्षाच्या वतीने बोला, राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणून. आम्हाला औरंगाबाद जिल्ह्याला त्यांनी सांगितलंय सर की 25 मे ते 30 मे आम्ही तुम्हाला बालरोग तज्ञांना किमान 20 ते 25 हजार लसी तुम्हाला उपलब्ध करून देऊ. 850 दशलक्ष डोसेस हे डॉक्टर रेड्डीजनी जाहीर केले की आम्ही पुढच्या 3 महिन्याच्या नंतर, म्हणजे मला वाटतं सप्टेंबर एंड पर्यंत आम्ही उपलब्ध करणार आहोत. याचं मुख्यालय हैदराबादला आहे डॉक्टर रेड्डीचं. आणि सगळे राज्य त्यांच्याकडे त्यांना आधी ऍडव्हान्स पेमेंट देऊन त्याची खरेदी करावी लागते. हे नोंदणी ही डॉक्टर रेड्डीच्या अधिकाऱ्यांनी मला दिलेली आहे बरं का, ही माझ्या मनाची नाहीये, ही कन्फर्म करावी. मग अमोल अन्नदाते, मग एक प्रश्न उपस्थित करतो पटकन. जर समजा डॉक्टर रेड्डीच्याकडे इतर राज्य जाऊन आपापल्या लसीच्या साठ्यांची नोंदणी करतायत, तर मग आपण आतापर्यंत नोंदणी केल्याचा तपशील तुमच्याकडे आलाय का? मला तपशील, कारण मी सरकार, म्हणजे मला माहित नाही त्या आघाडीवर काय चाललंय. पण मी तुम्हाला सांगतो, बीएमसी कडे आजच्या घडीला 70,000 कोटीचे फिक्स्ड डिपॉझिट आहेत. त्यांनी ठरवलं तर ते अख्ख्या राज्याचं, म्हणजे स्पुटनिक 5 आपण ठरवलं तर ग्लोबल टेंडरिंगची प्रोसेस मला किती दिवस लागतात काही माहित नाही. पण इतक्या स्ट्रॉंग फॅमिलीज, इतके चाणाक्ष नेते सगळे असताना मला वाटतं, आणि जसे महेश झगडे सर म्हणतात, महेश झगडे सरांना जर पवार साहेबांनी बोलवलं आणि सांगितलं की महेश मला पाहिजे आहेत लसी, तू डोकं लाव तुझं इतक्या वर्षांचं, मी तुम्हाला सांगतो या लसी आपल्या पदरात पडाल. कारण आपण कोवॅक्स आणि कोविशिल्ड वर आणि याच्यावर. झगडे सर, जर हा फोन आला तर तुम्ही काय कराल? समजा तुम्हाला जबाबदारी दिली आणि तुम्हाला सांगितलं की हे आपल्याला करायचंच आहे, तर तुम्ही पटकन 2 गोष्टी कुठल्या कराल? प्रसाद मला सांगितलं. जी बिलकुल. झगडे सर, आपल्यासाठी 30 सेकंद आहेत, आपण काय कराल? 2 गोष्टी सांगा. खरं म्हणजे की पहिल्याने असं आहे की आताचा जो हे लॉकडाऊनची परत वेळ येते ती हे वेळ येणार नाही आणि याच्यामध्ये तिसरी लाट येणार नाही. अशा पद्धतीचं मी प्रशासन कसं करायचं मी सगळ्यांना ईमेलने कळवलेले, लोकांशी चर्चा केली, ते एक दुसरा.
आता लसीचा जो महत्वाचा प्रश्न आहे की आपल्याला इंटरनॅशनली कुठे लसी उपलब्ध होऊ शकतात प्रायोरिटीने. आता मी काही देशाचं बघितलं, सेशेल्स वगैरे असे देश आहेत, त्यांना पर्सेंटेज पेक्षा म्हणजे 100% 200% एक्झॅक्टली हेच श्रीलंका. आपण तात्पुरता बायोलॅटरल आणि मल्टीलॅटरल याच्याप्रमाणे आपण ते सोर्स करू शकतो. आपलं प्रशासन हे का करत नाही मला समजत नाहीये की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करता येणं शक्य आहे. फक्त तसं त्या पद्धतीचे तुम्हाला डॉट्स कनेक्ट करावं लागेल. बरोबर आहे. आणि समीर दलवाई आपल्या संदर्भात मत व्यक्त करतायत ते, आणि डॉक्टर दीपक सावंत, दोघांसाठी 30 सेकंद आहेत. प्रसादजी, राजकारण जाऊ दे. आम्ही इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्सचा पण मी प्रतिनिधी आहे, अमोल आहे. आम्ही मार्च मध्ये केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिलं, आमचे विके पॉल साहेब तिकडे नीती आयोग मध्ये पण आहेत, की प्रत्येक बालरोग तज्ञाला 1000 डोसेस द्या आणि त्यांना अडल्ट्सना, म्हणजे जी मुलं आमचे पेशंट आहेत त्यांच्या आई वडिलांपासून घरातल्या नातेवाईकाला द्यायला तर डोसेस नव्हते. आणि हे कुठल्याही राज्याचा, महाराष्ट्राचा नाही पूर्ण देशाचा. दुसरा मुद्दा तुम्हाला असं सांगायचा आहे की शेवटी पैसा जरी असला, वॅक्सिनचा साठा लागतो. आज आपल्या राज्यात 1.85 करोड लसी आलेल्या आहेत, त्याच्यात वेस्टेज फक्त 2% झालेलं आहे. राष्ट्रीय वेस्टेज 6% ठीक आहे. त्या लस वाया जाण्याच्या संदर्भातल्या आकडेवारी बाबत राष्ट्रीय पातळीवरची चर्चा वेगळी होऊ शकते. एक वेळेची मर्यादा असल्यानं पटकन छोटीशी विश्रांती घेतोय. लक्षवेधीच्या पुढच्या भागासाठी लगेचच परत येतोय.